Okay, good morning. Good morning, sir. Good morning, sir. Yes. So today we will see the next discipline of the civil engineering, that is surveying. So this is the very basic and prime important discipline of the civil engineering, that is surveying. So we all are the familiar with the survey. So you have seen, if you see the equipment here in the picture, पाहू शकता तुम्ही जे पिक्चर मध्ये हे जे काही इन्स्ट्रुमेंट दिसतात, these are the modern surveying instrument we are using for the survey purpose. तर सर्वे काय आणि तो कसा केला जातो, कुठल्या कुठल्या स्ट्रक्चर साठी करायचा आणि सर्वे म्हणजे काय, that we will see. So basic objects of surveying are the execution of survey to collect topographic data. If we see here, if you see this execution of survey to collect the topographic data. So what is meant by topography? Anybody or anyone can tell me topography? नद्या, पर्वत Okay. किंवा प्रदेश वर्णन. Any more good correct answer? रोडवर कन्स्ट्रक्शन करताना मीटर साइज म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा ते आहे ना टोपोग्राफिक न केले जातात. Okay, so if we see the surveying world related to civil engineering, so the topographic data, it means एक आपल्या मैत्रिणीने सांगितलं की टोपोग्राफिक डाटा कलेक्ट करायला लागतो सर्वे म्हणजे जी काय जमिनीची लेवल आहे, जमीन जी आहे, मग ते तुमच्या समुद्र सपाटीपासून ती एखादं कुठलीही हायेस्ट उंचीची एखादं पर्वत असेल तुमचा किंवा हिल असेल, सो त्याची जी काय लेवल डिफरन्स आहे त्या लेवल डिफरन्सचं अनालिसिस आपल्याला ॲज अ सिव्हिल इंजिनियर इन द फील्ड ऑफ सर्वेइंग करायचं आहे. मग आता सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपण बरेचसे स्ट्रक्चर पाहिले, बिल्डिंग बांधतो आपण, डॅम बांधतो, कॅनॉल्स असतात, रोड्स असतात, रेल्वे असते. मग कुठली तरी जमीन एकसारखी आहे का? जमिनीची लेवल आपण बघितली तर इतकं फिरतो आपण, कुठं बघ दिसते का तुम्हाला एकसारखी लेवल? मग ॲज अन सर्वेअरचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्यामध्ये. आणि त्याला टोपोग्राफी म्हणजेच जमीन कशी आहे, किती कुठली जमीन किती उंचीवरती आहे, जिथं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं कोणतंही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करत असताना अगोदर ग्राउंडची लेवल काय आहे, किती खड्डा खोदायला लागेल एक्सकॅव्हेशन करण्यासाठी, पूर्ण तो जो काय एरिया आहे त्या स्ट्रक्चरचा, तो जो एरिया आहे त्या एरियाची लेवल एखाद्या ठिकाणी थोडं डाऊन असेल, एखाद्या ठिकाणी अप असेल, तर याचा टोपोग्राफिक सर्वे करणं खूप इम्पॉर्टंट आहे ॲज अन सिव्हिल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ एनी सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर. सो हिअर रिटन एक्झिक्युशन ऑफ सर्वे टू कलेक्ट टोपोग्राफिक डाटा. सो टोपोग्राफिक डाटा इट मीन्स we have to, as an surveyor or as an civil engineer, we have to find the relative positions of the particular point. आता relative positions म्हणजे काय, तर एका उंचीपासून दुसऱ्या उंचीवरचा कोणताही एखादा सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं स्ट्रक्चर असेल किंवा कोणताही पॉइंट असेल, दोन वेगवेगळ्या पॉइंटचे एकमेकापासूनची उंची किती, ती उंची आपण कशामध्ये काढतो तर मीटर मध्ये काढतो. म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट, आता आपण समजा उदाहरण घेतलं, समुद्र सपाटी, रत्नागिरीमध्ये जी काही समुद्र सपाटी आहे तिथून आपण आपली उंची जर काढली तर खूप उंचीवर आहे आपण, बरोबर आहे. एक उदाहरण घेतलं आपण की एक रत्नागिरी प्लेसचं उदाहरण घेतलं, समुद्र सपाटी पासूनची आपली उंची खूप आहे. म्हणजेच टोपोग्राफिक डाटाचं जर अनालिसिस करायचं म्हणलं तर ह्या दोन पॉइंट, पंढरपूर आणि रत्नागिरी, या दोन पॉइंट मधलं जर इलेव्हेशन उंची काहीतरी 400 मीटर, 500 मीटर, 700 मीटर असे एकमेकापासून वेगवेगळ्या उंचीवरती आहे. समजा एखादा कुठलाही मोठा एरिया घेतला, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, तर एकसारखी लेवल असेल तर त्या 5 किलोमीटर एरियामध्ये नसणार आहे. म्हणजे जर आपल्याला त्या एरियामध्ये काही जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपल्याला जमिनीचा उतार कसा आहे ते पाहावं लागेल.
दुसरं उदाहरण एखाद्या डॅमचं घेतलं, एखादा डॅम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. डॅम आपण कुठं पण कन्स्ट्रक्ट करू का? नाही. जिथं पाण्याचा जास्त फ्लो येऊ शकतो त्या ठिकाणीच आपण डॅमची साईट निवडू शकतो. बरोबर आहे. धरणाची साईट आपण कुठून निवडू शकतो? नद्या नाले हिलमधून येऊन त्या ठिकाणी आपल्याला जास्त वॉटर कलेक्शन होईल अशा ठिकाणीच आपण डॅम. मग त्या डॅम मध्ये पाणी किती येऊ शकेल याचा अभ्यास करायचा असेल तर त्या आपल्याला हिली एरियाचा टोपोग्राफिक सर्वे करावा लागेल. म्हणजे त्या एरियाची टोपोग्राफी कशी आहे, जिथं टॉपचा पॉइंट आहे आणि जिथं धरण बांधणार आहे तिथली उंची किती आहे, पाणी पडलं तर किती वेळात किती फास्ट पाणी ते त्या डॅम पर्यंत पोहोचू शकेल असा आपल्याला एक उंचीचा सर्वे करावा लागतो सिव्हिल इंजिनिअरिंग. कारण का स्ट्रक्चर उभा करत असताना स्ट्रक्चरची एकसारख्या जमिनीची उंची नसते. त्याच्यामुळे आपल्याला ते एकमेकापासून दोन्ही पॉईंट एकमेकापासून किती उंचीवर आहेत त्याच्यावरून इकडच्या कॉलमची हाईट बिल्डिंगमध्ये किती घ्यावी लागेल, पलीकडच्या पॉईंटची कॉलमची हाईट किती घ्यावी लागेल. कारण का कॉलमचं फाउंडेशन एका लेवलला जाऊ शकत नाही. किती जर केलं तर अर्धा फूट 1 फूट खालीवर राहू शकतात. मग त्या केसमध्ये स्लॅब मात्र एकाच लेवलला असतो तुमचा. स्लॅब सगळ्या फ्लोअरचा एका लेवलला असतो, पण खालचं फाउंडेशन असताना कसं असतं, एखाद्या खड्ड्यातलं फाउंडेशन थोडंसं अर्धा फूट खाली जाऊ शकतं, एखादं वर येऊ शकतं. पण स्लॅब लेवलला आले की ते लेवल. मग दॅट इज दी टोपोग्राफी. जर जमिनीचा विचार केला तर टोपोग्राफी. त्यानंतर वरती आलो की लेवल. मग जमिनीचा स्लोप कसा आहे, दुसरा शब्द आपण टोपोग्राफीला स्लोप वापरू. जमिनीचा स्लोप कसा आहे याचा स्टडी आपण या सर्वेमध्ये करतो. त्याच्यासाठी अशी ही ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत, ते ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो. देन दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. देन कॅल्क्युलेशन अँड अनालिसिस ऑफ डाटा, प्लॉटिंग सर्वे डाटा टू क्रिएट डिझाईन मॅप. आणि मग हा टोपोग्राफीचा आपण लेवल काढतो आणि त्याच्यावरून मॅप तयार करतो. त्याला एक कंटूर मॅप म्हणतात. जर धरणासाठी तयार केला डॅमसाठी तर त्याला कंटूर मॅप म्हणतात. किंवा जर एखाद्या सिंपल एरियामध्ये जर काही कन्स्ट्रक्शन करायचं तिथं आपण टोपोग्राफी मॅप म्हणतो त्याला. सो मॅप वी आर प्रिपेरिंग मॅप्स बाय कॅल्क्युलेशन अँड अनालिसिस ऑफ दी डाटा, प्लॉटिंग सर्वे डाटा टू क्रिएट दी मॅप. म्हणजे मॅप तयार करण्यासाठी आपण काय करतो, उंची काढतो. प्रत्येक पॉईंटच्या आपण ज्या एरियात आपल्याला सर्वे करायचा आहे त्या प्रत्येक एरियामधल्या जमिनीची उंची काढतो आणि त्या उंचीवरून कुठल्या उंचीपासून कुठला पॉईंट किती स्लोपनी आहे याचं अनालिसिस आणि कॅल्क्युलेशन करतो आणि त्याच्यावरून मॅप तयार करतो. म्हणजे समजा असा एक एरिया आहे, उदाहरण घ्या, इथं असा एक एरिया आहे. त्याला आपण काय करतो, असं ग्रीडमध्ये डिवाइड करतो, असं लाईन टाकतो आणि मग हे कॉर्नर दिसतात तुम्हाला, हे चौकोन जे कॉर्नर, ह्या पॉईंटवरती आपण काय करतो, या इन्स्ट्रुमेंट यूज करून इथले रिडिंग्स मेजर करतो. मग रिडिंग्स कसे आहेत, त्याला डम्पी लेवल, ॲटो लेवल, लेवलिंग स्टाफ असतो. त्या स्टाफवरती उंची लिहिलेल्या असतात आणि याच्यातून या प्रत्येक पॉईंटची रिडिंग करतो आणि मग या पॉईंटपासून हा पॉईंट किती उंचीवर आहे, म्हणजे स्लोप इकडं आहे का इकडून इकडं आहे, याचं अनालिसिस आपल्याला हे काढल्यानंतर समजतं. ह्याला आपण टोपोग्राफी मॅप असं म्हणतो. म्हणजे जमिनीचा कुठल्याही आपल्याला लेवल काढता येतात, त्याच्यासाठी सर्वेइंग हा टेक्निक आहे आणि ते सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. असं फक्त आपण जनरली डोळ्यानं ऑब्झर्व करून काय म्हणू शकतो की बाबा या ठिकाणापासून या ठिकाणी उतार आहे, पण किती उतार आहे, एक्झॅक्ट किती मीटरमध्ये या पॉईंट पासून आणि या पॉईंट मध्ये डिफरन्स आहे हे काढू शकतो आपण. आपण एखाद्या क्लासरूम मध्ये बसलो असेल किंवा आपल्या स्वतःच्या घरात बसलो असेल तर आपण ज्या ठिकाणी बसलोय तिथून आपला स्लॅबची उंची सेम आहे की नाही, सगळीकडं घरात बसलो असेल किंवा पत्र्याचं घर असेल तरी पण भिंतीची लेवल जमिनीपासून काहीतरी फूट मेजर केलेलं आहे. हा इलेव्हेशन डिफरन्स ॲज अन सर्वेअर म्हणून मेजर केला जातो. आणि मग त्याच्यासाठी जसं सांगितलं तर कॅल्क्युलेशन आणि अनालिसिस. जसं म्हटलं की हा असा एखादा धरण आहे, धरण क्षेत्रामध्ये जे काही जमीन आहे त्या जमिनीचा अशा पद्धतीने सर्वे करतो आपण आणि हे प्रत्येक पॉईंटची उंची मोजतो, प्रत्येक पॉईंटची अशी उंची मोजतो
आणि ह्या उंचीमुळे आपल्याला काय समजतं, तर धरणाकडे जे येणारं पाणी आहे, इथं जर तुमचं डॅम साईड असेल तर या एरियातून धरणाकडे येणारं पाणी आहे ते इथल्या उंचीवरून किती स्पीडनं येऊ शकतं. जिओलॉजिकल स्ट्राटा आणि इथली लेवल याच्यावरून आपण काय करू शकतो, सांगू शकतो की हे पाणी किती स्पीडनं इकडे येऊ शकतं किंवा किती कॅचमेंट एरिया आहे, त्या धरणाच्या ह्याच्यात किती कॅचमेंट एरिया आहे ते आपण काढू शकतो. सो दिस इज नथिंग बट दी अनालिसिस ऑफ डाटा, प्लॉटिंग ऑफ सर्वे. हे प्लॉटिंग करायचं, सर्वे हे प्लॉट करायचं आणि त्याचं लेवल घेतलं की अनालिसिस झालं आणि ह्याच्यावरून काय करतो, असा आपण आहे असं आपण कागदावरती मॅप तयार करतो. त्याच्यावरून आपल्याला कळतं जर हा 1 नंबरचा पॉईंट असेल आणि हा 10 नंबरचा पॉईंट असेल तर 1 नंबरचा पॉईंट आणि 10 नंबरच्या पॉईंटमध्ये किती लेवलचा डिफरन्स आहे. येतंय का लक्षात? सर्वे करणे म्हणजे काय, उंचीचा लेवल डिफरन्स काढतो आपण. मग त्याच्यात अजून बऱ्याच आहे, टोपोग्राफिक डाटा आहे, मॅप तयार करायचा आहे. या उंचीच्या डिफरन्सवरून आपण असे मॅप्स तयार करू शकतो आणि पर्टिक्युलर ज्या स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्याच्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे याचा वापर करू शकतो. आलं हे लक्षात? इलेव्हेशन डिफरन्स, जमिनीची उंची एकापासून दुसऱ्या पॉईंटची इज नथिंग. Yes, sir. नेक्स्ट पॉइंट, प्रोव्हिजन ऑफ लाईन्स, ग्रेड्स अँड अदर लेआउट वर्क्स. तिसरं ऑब्जेक्ट काय, प्रोव्हिजन ऑफ लाईन, ग्रेड्स अँड अदर लेआउट वर्क. सो यू ऑल हॅव सीन दी घाट रिजन. सगळ्यांनी घाट पाहिलाय हिल एरिया मधला. होय. Yes, sir. मग घाट चा जो बॉटम आहे आणि आपण वर चढून गेलो टेकडीवरती पूर्णपणे, किती असेल, 10 किलोमीटरचा, 20 किलोमीटरचा असेल, तो कशावर डिपेंड आहे हो, तर तुमचा रोड तो ग्रेडियंट वरती डिपेंड आहे, ग्रेड. जर तुम्हाला जमिनीचा स्लोप माहित नसेल आणि तुम्ही जर जमिनीचा स्लोप देऊ शकत नसाल तर तुमची व्हेकल वर कशी चढून जाणार. मग ती 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा लोडेड व्हेकल असेल, ट्रक असेल, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी ग्रेड इट मीन्स ग्रेडियंट, प्रोव्हिजन ऑफ लाईन्स अँड ग्रेडियंट्स ऑर ग्रेड. मग तो ग्रेड कसा देणार तुम्ही, ग्रेडियंट कसा देणार. तुम्हाला जमिनीची उंची उतार माहीतच नसेल तर तुम्ही ग्रेडियंट कसा देणार. तर व्हेकलला स्पीड याच्यावरून आणि तुमच्या जमिनीचा उतार याच्यावरून तुम्ही काय करता, रोडचं कटिंग करता आणि त्या पद्धतीने ग्रेडियंट देता. सो दिस इज अगेन इन द फील्ड ऑफ सर्वे, ग्रेडियंट. आणि मग या ग्रेडियंटवरून तुम्ही काय करता, जितकी काय घाट चढायला लागल्यापासूनची लेवल आणि घाट चढल्यानंतरची लेवल, आता ह्याच्यामध्ये पण सुद्धा 100, 150, 200. आता आपण कोकणात जातो, कोकणातली लेवल जमिनीची खालची आणि आपण ज्यावेळी उतरायला लागतो तिथूनची लेवल, याच्यामध्ये कितीतरी डिफरन्स आहे, किती मोठे मोठे घाट आहेत. म्हणजे जवळपास 200, 250, 300, 400 मीटर उंचीचा डिफरन्स आहे. जवळपास 500-600 मीटरचा तर आहे डिफरन्स, 450 ते 500 मीटरचा. मग तो डिफरन्स जो आहे लेवलचा, त्या डिफरन्सला मेंटेन करत तुम्हाला ग्रेडियंट देत हा घाट एकतर चढायचा आहे किंवा उतरायचा आहे. मग याच्यामध्ये व्हेकलच्या स्पीडचा पण अनालिसिस केलं जातं. मग तो ग्रेडियंट प्रोव्हाइड करायचं काम ॲज अ सर्वेअर ऑर सिव्हिल इंजिनियर करतो. सो दीज आर दी बेसिक्स ऑब्जेक्टिव्स, टोपोग्राफिक डाटा अनालिसिस, डिझाईन आणि मॅप करणे आणि ग्रेडियंट. मग हे रोडमध्ये जास्त येतं, रोड, रेल्वे, ग्रेडियंट देणं. पहिला पार्ट आहे टोपोग्राफिक डाटा आहे तो बिल्डिंगमध्ये आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरा पॉईंट आहे तो डॅम, कॅनॉल या एरियामध्ये आपल्याला याचं जास्त होतं. असे हे 3 ऑब्जेक्टिव्हनी आपलं सर्वेइंग ही ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फुलफिल झाली. ओके, नाव in the surveying and leveling, next part, surveying includes what? If we see what includes in the surveying, see, surveying includes measurement of distances and angles in horizontal and vertical. Measurement of distances
जमिनीवरती हॉरिझॉन्टली डिस्टन्स मेजर करू शकतो आपण, बरोबर आहे, टेपनी, चेननी. तसंच व्हर्टिकल मेजरमेंट, जसं की आता आपण पाहिलं. व्हर्टिकल मेजरमेंट म्हणजेच काय, समुद्र सपाटीपासून जर आपली उंची काढायची असेल तर दॅट इज दी व्हर्टिकल मेजरमेंट. बिल्डिंगची हाईट मोजायची असेल ग्राउंडवरून, दॅट इज दी व्हर्टिकल मेजरमेंट. आणि हॉरिझॉन्टल मेजरमेंट मीन्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स. बिल्डिंग किती बाय कितीची आहे इज नथिंग बट दी हॉरिझॉन्टल मेजरमेंट. आणि बिल्डिंगची उंची किती आहे इज नथिंग बट दी व्हर्टिकल मेजरमेंट. सो मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस, डिस्टन्स मेजर करायचे कसे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली, दॅट कम्स अंडर दी सर्वे. देन नेक्स्ट पॉइंट इज दी अँगल. डिस्टन्स मेजर केले, आता अँगल पण कसा, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. म्हणजेच आपण पाहिलंय घाट रिजन मध्ये खूप मोठे मोठे टर्न्स असतात. ते टर्न्स किंवा त्या टर्न्सवरून आपण ज्यावेळी मूव्ह होत असतो त्यावेळी काय होत असते, आपली व्हेकल्स ही आउटर साईडला झुकलेली असते, बरोबर आहे. सगळ्यांनी प्रवास केला असेल तर आउटर साईडला ज्यावेळी झुकत असते त्यावेळी तुम्ही घाट रिजनमध्ये पाहिलं असेल, असं बाहेरच्या बाजूने चढ आणि आतल्या बाजूला उतार असतो. तुम्ही पाहिलंय, बाहेरच्या बाजूला Yes, sir. असा चढ असतो, आतल्या बाजूला उतार असतो. व्हॉट इज मिनिंग दॅट, त्याचं मिनिंग आहे Banking road, sir. yes, banking, Angle of bank. correct banking. But in the field of civil engineering, another word is there, that is super elevation. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये त्याला सुपर इलेव्हेशन म्हटलं जातं. व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट, घाटामध्ये ज्यावेळी आपण म्हणतो टर्न वरून जातो त्यावेळी जो स्लोप दिलेला असतो त्या स्लोप बाहेरच्या बाजूला जास्त चढ असतो आणि आतल्या बाजूला स्लोप असतो. कारण टर्न वरून आपण ज्यावेळी व्हेकल मूव्ह होत असते त्यावेळी आपल्या व्हेकलचा जो आउटवर्ड फोर्स आहे तो खूप बाहेर असतो आणि गाडीचा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो कुठं असतो, सेंटरला असतो. तर आउटवर्ड फोर्स ऑफ व्हेकल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ व्हेकल या दोन्हींना बॅलन्स करण्यासाठी बाहेरच्या बाजूने चढ केलेला असतो, त्याला सुपर एलिव्हेशन म्हणतात. मग त्या ठिकाणी तुम्हाला हॉरिझॉन्टल अँगल, त्याचे फॉर्म्युलेस आहेत ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये, रोड्स मध्ये त्याचे तुम्हाला डिटेल कॅल्क्युलेशन्स फॉर्म्युले आहेत. सो दॅट अँगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट केस. तो किती अँगल असायला पाहिजे, व्हेकलच्या स्पीडवर. तुम्ही व्हेकलला तिथे स्पीड किती मेंटेन केलेलं आहे, 40 किलोमीटर पर आवर पेक्षा तिथे जर व्हेकल फास्ट जाणार नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही तो तिथला अँगल दिलेला असतो. दिस इज रिलेटेड टू आपण घाट रिजन मधल्या रोडसाठी म्हटलं. अजून रेल्वे सुद्धा काही काही ठिकाणी टर्न होत असते, त्याच्यासाठी सुद्धा ज्या टर्नला रेल्वे टर्न होत असते तिथे सुद्धा अँगल प्रोव्हाइड करायला लागतात. मग अँगल कशावरून प्रोव्हाइड होतात, तर जिथून रेडियस अँगल आला म्हटलं की रेडियस आहे, मग रेडियस मेंटेन करून त्या ठिकाणी अँगल डिस्टन्स किती आहे त्याच्यावरून आपण अँगल्स प्रोव्हाइड करतो. हे झालं रोडच्या रेल्वेच्या बाबतीत. आपण ग्राउंडवरती सुद्धा, जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, पेपरवरती अँगल मेजर करायचं असेल तर काय करतो आपण, किंवा दोन लाईन एकमेकाला 90 डिग्री मध्ये काढायचे असतील तर पेपरवरती काय करतो, साधा कोन मापक वापरतो. एक हॉरिझॉन्टल लाईन करतो, एका पॉइंट मधून कोन मापक घेऊन 90 डिग्री मार्क करतो आणि लाईन मार्क करतो. म्हणजे किती सोपं आहे पेपरवरती. तेच ग्राउंड वरती आपल्याला अँगल मोजायचे. दिस इज नॉट इझी दॅन दी पेपरवर्क. पेपरवरचं अँगल मोजायचं खूप सोपं आहे, जमिनीवरचे अँगल मोजायचं ऍज अॅन सर्वेअर, ऍज अॅन सिव्हिल इंजिनियर. मग ते कसं, पॉइंट तुम्ही फिक्स केलेला असतात ग्राउंडवरचे, ज्या ठिकाणी तुम्ही, आपण हे बघितलं, हे इन्स्ट्रुमेंट मग असे बघितले, त्या इन्स्ट्रुमेंटने आपण अँगल मेजर करू शकतो. किंवा कंपास, इथे एक आहे कंपास. कंपास एक सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा इक्विपमेंट आहे, त्यांनी अँगल मेजर करू शकतो. सो सर्वेइंग इन्क्लुड्स मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस, अँगल्स इन दी हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. त्याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत की जे आता कन्स्ट्रक्शन एवढे दिसतं आपल्याला बघायला, ह्याच्यामध्ये आपण डिस्टन्सेस आणि हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल्स मेजर करू शकतो. ओके, नाउ व्हाईल लेवलिंग इज द मेजरमेंट ऑफ हाईट इन व्हर्टिकल. लेवलिंग म्हणजेच काय,
लेवल. लेवल म्हणजेच सिंपल आहे, एकमेकापासूनची उंची किंवा कोणत्याही एका पर्टिक्युलर पॉईंटची उंची लेवल म्हणजे. मग ती कुठल्या तरी रेफरन्सनं आपल्याला घ्यावी लागेल. आता आपण ज्या ठिकाणी बसलोय, ज्या फ्लोअरला, त्या फ्लोअरची उंची म्हणजे जिथं बसलोय तिथं आणि आपला जो छत आहे त्या छताची उंची काहीतरी डिफरन्स आहे हाईटमध्ये. सो लेवलिंग इज अ मेजरमेंट ऑफ हाईट. बघा, लेवलिंग म्हणजे काय, दोन पॉइंट मधला जो डिफरन्स आहे उंचीचा त्याला आपण लेवलिंग म्हणू शकतो. आणि तो हे लेवलिंग खूप इम्पॉर्टंट आहे सर्विंगमध्ये. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण रोडचं. ग्राउंड लेवल सारखी आहे का कुठं? नाहीये. मग रोड तर आपल्याला बऱ्यापैकी स्ट्रेट आणि लेवल करावे लागतात का? जसं ग्राउंड आहे तसं खालीवरती जाऊन चालेल का? व्हेकल्स तशा चालेल का? मग नाहीये. ज्या ठिकाणी खड्डा आहे त्या ठिकाणी उंचीवरली माती जाऊन भरायची आणि ज्या ठिकाणी उंची आहे तिथली माती खड्ड्यात भरायची. खड्डा असेल तर त्या ठिकाणी लेवल करून प्लेन करायचं म्हणजे लेवल. दोन्ही पॉइंट मध्ये लेवल काढायची. जिथं उंची आहे, एखादी टेकडी छोटी येत असेल ती कट करायची, जिथं थोडा खड्डा येत असेल त्या ठिकाणी भरायची. म्हणजे दोन्हीची डिफरन्स आहे ती लेवल करायची. येते का? लेवलिंग म्हणजेच काय, मेजरमेंट ऑफ हाईट. एखाद्या कुठल्याही रेफरन्स पॉइंटनी आपण त्या पॉइंटची हाईट मेजर करतो आणि मग आपल्याला कळतं की हा त्या खड्ड्यापासून तो उंचीचा पॉइंट आहे तो 5 मीटर वरती आहे. तर आपल्याला ते 5 मीटर कट करावं लागेल आणि ह्या 5 मीटर लेवलला भरावं लागेल. म्हणजे तिथलीच माती तिथंच वापरायची आणि रोडची लेवल करायची. सगळंच भरायचं म्हटलं तर आपल्याकडे मटेरियल मिळेल का? नाही मिळणार. सगळंच जर तोडायचं म्हटलं तर ते मटेरियल काय करायचं? तुटलेलं. त्यामुळं रोड हा असा बनला जातो की जिथं कटिंग करायची गरज आहे तिथं कट करून, जिथं फिल करायची गरज आहे तिथं फिल केलं जातं. सो द लेवलिंग इज अ मेजरमेंट ऑफ हाईट. आणि दॅट मेजरमेंट ऑफ हाईट, जमिनीची उंची एकमेकापासून, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटची किती आहे हे तुमचं लेवलिंग मध्ये बघितलं जातं. लेवल सगळ्याला आपल्याला फॅमिली आहे वर्ड हा लेवल. लगेच लेवल म्हटलं की आपण म्हणतो की हा एक ह्याच्यापासून हे लेवल म्हणजे त्याचा स्लोप बरोबर नाहीये किंवा एका लाईन मध्ये नाहीत ह्याचा असा अर्थ. मग हे आपण बोलतो, बट इन द फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग दॅट इज एक्झिक्युटेड. हे एक्झिक्यूट केलं जातं आणि खूप मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर आणि ग्राउंडसाठी लेवल केले. Are you getting? Okay. Then next point here, chain, compass, level, theodolite are the instrument used for surveying purpose. मग सर्वेइंग साठी कोणकोणती सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात? चेन. Chain is there. If we join in the college, I will show you the chain because we have to perform 2-3 practicals on this survey. So chain ही एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यावरून आपण हॉरिझॉन्टल मेजरमेंट करू शकतो. चेन हे इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यावरून आपण काय करू शकतो? हॉरिझॉन्टल मेजरमेंट करू शकतो. इथं आपण म्हटलं डिस्टन्स मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस इन हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आपण चेननी डिस्टन्स मेजर करू शकतो. हे एक इन्स्ट्रुमेंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. देन compass is one of the instrument we are using in the civil engineering for the measuring the angle in the horizontal plane. Similarly, theodolite is one of the instrument we are using for the measurement of vertical plus horizontal angle. हे असे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अँगल्स ॲट ए टाइम एका ठिकाणावर मोजले जातात, कुठलीही मोजायचे असते. देन लेवल, डम्पी लेवल, ॲटो लेवल म्हणजे दोन पॉइंट मधला इलेव्हेशन डिफरन्स जर काढायचा असेल, इलेव्हेशन म्हणजे उंची, हाईट मोजायची असेल आपल्याला, तर आपण लेवल म्हणजे डम्पी लेवल, ॲटो लेवल असे इन्स्ट्रुमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहे. सो चेन, कंपास, लेवल म्हणजेच डम्पी लेवल, ॲटो लेवल नावं दिलेले आहेत त्याला. त्या इन्स्ट्रुमेंटनी आपण काय करू शकतो? सो थिओडलाइट आर द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर सर्वे. सर आवाज येत नाहीये. बाकीच्यांना येतोय?
येतोय सर. येस सर. त्याचा जरा नेटवर्क इश्यू असेल. ओके. सो चेन कंपास लेवल थ्योलेट आर दी इन्स्ट्रुमेंट वी आर युजिंग फॉर दी सर्वेइंग पर्पज. आणि मग सर्वेइंग मध्ये आपण काय करतोय सांगितलं, डिस्टन्सेस मेजर करतोय, अँगल मेजर करतोय, बरोबर आहे. आणि उंची, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल अँगल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स, हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल अँगल आणि उंची. तर या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण सर्वेइंग मध्ये करतोय. म्हणजेच काय करतोय, कुठल्याही 2 पॉइंट मधला आपण काय करतोय, डिस्टन्स मेजर करू शकतो, हॉरिझॉन्टली किंवा सर व्हर्टिकली. हॅलो सर, मधनच आवाज ब्रेक होतोय. सर्वांनाच होतोय. नो सर. नो सर. थोडस काय करा, तुम्ही पण रेंज मध्ये राहा. मला आहे फुल नेटवर्क या ठिकाणी. ओके. सो in the field of surveying, we have to measure horizontal and vertical distances. We have to measure horizontal and vertical angles and height, उंची. त्याच्यावरून आपण कुठल्याही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करत असताना लेवलचा, उंचीचा आणि डिस्टन्सचा अभ्यासचा मॅप तयार करू शकतो. आणि मग त्याच्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. Then surveying fixes relative positions of the different point on the basis of surface of earth. बघा, जमिनीच्या किंवा अर्थचा जो सरफेस आहे, आपण म्हणतो जमीन काही एकसारखी नाही, कुठंच लेवल, कुठे उंची जास्त आहे, कुठे खड्डा आहे, त्यामुळे जमिनीची लेवल एक नाहीये. पण सर्वेइंग फिक्सेस द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट म्हणजेच काय, तर विथ रिस्पेक्ट टू एखादा पॉइंट, कुठल्याही एखाद्या रेफरन्स पॉइंटला आपण काय करू शकतो, प्रत्येक पॉइंटची उंची मेजर करू शकतो. आणि ही रिलेटिव्ह पोझिशन जी आहे, ही रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे प्रत्येक पॉइंटची पोझिशन ही आपण कराची कुठे आहे माहिती आहे सर्वांना? पाकिस्तानच्या समुद्र किनाऱ्याला जिथं कराची जी सिटी आहे, त्या कराची सिटी पासून कराची सिटीला जी समुद्र सपाटी आहे, त्या समुद्र सपाटीला उंची 0 आहे असं आपण अज्युम केलेलं आहे सर्वांनी, म्हणजे आपल्या देशानं किंवा पाकिस्तान असेल किंवा आपण. आणि त्या कराचीची जी समुद्र सपाटी आहे तिथं 0, तिथली उंची 0 समजल्या. आणि त्या उंचीच्या रिस्पेक्टनं आपण आपल्या पूर्णपणे देशामध्ये जेवढे काय रेल्वे स्टेशन्स आहेत तिथल्या उंची आपण काय केलेल्या आहेत, सेट केलेल्या आहेत. कराचीची ट्रान्सफर केली आपण उंची मुंबईला. आता कराचीची समुद्र सपाटी आणि मुंबईमधलं रेल्वे स्टेशन, एखादं विटी रेल्वे स्टेशन आपल्याला माहित आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनस, तर त्या छत्रपती CST ला. ओके. सो CST ला एक असा पियर आपण कन्स्ट्रक्ट केला की जिथं परमनंट कराची 0 आणि CST चा एक तिथला एक बेंचमार्क, यांची उंची आपण मोजून तिथं आणली. मुंबईतनं ट्रान्सफर केली पुण्यात किंवा अजून दुसरीकडे कुठं दिल्लीपर्यंत गेली असेल. ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की मुंबईतल्या CST स्टेशनची उंची किती आहे जी कराचीपासून, तशीच दिल्लीची किती आहे, पुण्याची किती आहे, किंवा पंढरपूरची किती आहे, किंवा पंढरपूरच्या स्वेरी कॉलेजच्या गेटवरती किती आहे. आपण असं उंची समुद्र सपाटीपासून काढत आलेलो आहे. पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनला सुद्धा आहे. तुम्ही जर गेला तर बघायचं की तिथं रेल्वे स्टेशन, पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनला एक मार्किंग आहे, तिथं त्यांनी पॉइंट मार्क केलेला आहे, समुद्र सपाटीपासून तिथली उंची किती आहे. आणि आपण बघा वर्ड, आपण इथं सेंटेन्स काय, रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे त्याचं मिनिंग बघा काय, तर कराचीला 0 म्हटलंय, तर पंढरपूर रेल्वे स्टेशनला किती, रिलेटिव्ह 0च्या रिलेटिव्ह पंढरपूरला किती, 0च्या रिलेटिव्ह सोलापूरला किती, 0च्या रिलेटिव्ह पुणे स्टेशनला किती. रेल्वेनं सगळ्या लेवल्स ट्रान्सफर केलेल्या आहेत, तिथून बाकीचे डिपार्टमेंट यूज करतात. मग PWD असतील, इरिगेशन असतील, सिव्हिल मधले हे वापरतात. मग उंची रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट्स ह्या
याचं मिनिंग लक्षात आलं का सर्वांना मला सांगा. रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. कोण एक्सप्लेन करेल? रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. काय उदाहरण दिलं होतं मी? मीन सी लेवल, कराचीची जी सी लेवल आहे, समुद्राची लेवल आहे, तिथं आपण काय म्हटलेलं आहे? 0. येते लक्षात? 0 लेवल. मग त्या 0च्या विथ रिस्पेक्ट टू आपण कुठं आहे? साधा आहे. रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. डिफरंट म्हणजे आपण सर्वजण. तुम्ही कुठे तुमच्या घरी असाल, मी इथं आहे, आणखी कोण कुठे असेल. कुणाच्या रिलेटिव्ह मध्ये? कराचीची समुद्र सपाटी आहे त्या लेवलने आपण किती उंचीवर आहे, दॅट्स इट. रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट. अलग लक्षात? परत एकदा आता. यस सर. आणि मग सर्वेइंग फिक्स करतोय. मग सर्वे सिव्हिल इंजिनियर काय फिक्स करतोय बघा. सर्वेइंग फिक्सेस रिलेटिव्ह पोझिशन ऑफ डिफरंट पॉइंट ऑन दी बेसिस ऑफ सरफेस ऑफ अर्थ. कसाही अर्थचा सरफेस असू द्या, त्या सरफेसच्या बेसिस वरती समुद्र सपाटीपासून आपण आपली उंची सांगू शकतो. दॅट इज दी रिलेटिव्ह पोझिशन. आणि आपण सगळं काम सिव्हिल इंजिनिअरिंगचं या लेवलवरतीच चालतंय. For that, surveying is a very important field for the any civil engineer or for the civil engineering field. Civil engineering field साठी सर्वेइंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. उंची आणि लेवल शिवाय, लेवल अँड डिस्टन्सेस शिवाय तुम्ही काही करू शकत नाही. बरोबर नाही? चुकून बिल्डिंग अशी तिरकी बांधली तर काय होऊन जाईल? स्लॅब लेवल तिरके झाले, सेटलमेंट इकडचं तिकडं होऊन ते कोलॅप्स होईल ना. त्यामुळे उंची हा खूप इम्पॉर्टंट आणि लेवल इन दी फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. नेक्स्ट, इट इज ऑल्सो इन्क्लूड मेजरमेंट ऑफ एरियाज, व्हॉल्युम्स. सर्वे करून आपण काय करू शकतो? एखाद्या प्लॉटचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये किती माती भरायची आहे रोड कन्स्ट्रक्ट करत असताना त्याचा व्हॉल्यूम काढू शकतो. माती किती भरायची आपल्याला तेच माहित नाही रोडवरती, आणि उगीच काम चालू आहे, त्याला काय अर्थच नाही ना. ॲज अन सिव्हिल इंजिनियर किंवा ॲज अ टेक्निकल पर्सन आपल्याला माहीत असायला पाहिजे, एखादा रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर त्यासाठी किती खर्च यायला पाहिजे. त्याच्यावरती तेच बजेट सादर होतं सगळं. सो बजेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. त्यालाच आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एस्टिमेट म्हणतो. एस्टिमेट, एखाद्या प्रोजेक्टचे एस्टिमेट किती. पुणे पंढरपूर रोड कन्स्ट्रक्ट करायचं, मग त्याचे लेयर्स कोणकोणते आहेत, त्या लेयर्सवरून त्या रोडचं एस्टिमेट किती खर्च येईल हे करेक्ट काढू शकतो आपण. ऐकताना हे वाटतंय, पण सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट हे करणार आहे. एखाद्या प्रोजेक्टचा ऍक्च्युअल खर्च किती आहे, 20 कोटी, 40 कोटी, 50 कोटी, लाईक दिस. सो सर्वेइंग इन्क्लूड्स मेजरमेंट ऑफ एरिया अँड व्हॉल्यूम. काय करू शकता तुम्ही? एरिया आणि व्हॉल्यूम मेजर करू शकता. एरिया कशासाठी? तर 2 डिस्टन्सेस असतील तर 2 डिस्टन्सेसचं काय करू शकतो आपण? लेंथ आणि विड्थ वरून एरिया मेजर करू शकतो. म्हणजेच इफ यू कन्सिडर बिल्डिंग, तर बिल्डिंगवरून काय करू शकतो? बिल्डिंगचा आपण एरिया काढू शकतो. मग तो ग्राउंड फ्लोअरचा एरिया किती, त्याच्यानंतर वरच्या फ्लोअरचा एरिया किती, त्याच्यावरच्या फ्लोअरचा एरिया किती, असा प्रत्येक फ्लोअरचा एरिया मेजर करू शकतो. किंवा कुठलंही डॅम साईट असेल तर डॅमचा ऍक्च्युली एरिया किती आहे, कन्स्ट्रक्शन एरिया, की ज्याच्यावरती तुमचा तो डॅमची लेंथ आहे ती. त्यानंतर व्हॉल्यूम. डॅम कन्स्ट्रक्ट करताना आता तुम्ही बघितलंय, डॅम हा खूप पूर्णपणे कॉन्क्रीटचा डॅम असतो. मग किती कॉन्क्रीट ओतावं लागत असेल? पूर्ण जमिनीच्या खालून ते उंची किती असते? 800-900 मीटर एवढी उंची असते. म्हणजे 1 किलोमीटर उंची डॅमची असू शकते साईटवर. तर ह्याच्यासाठी किती कॉन्क्रीट लागेल? त्याचा व्हॉल्यूम. सो एरिया अँड व्हॉल्यूम, दीज आर दी 2 इम्पॉर्टंट फील्ड इन दी सिव्हिल इंजिनिअरिंग. डिस्टन्सेस बरोबर एरिया आणि व्हॉल्यूम सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट वी आर डुईंग इन दी सर्वेइंग फील्ड. ओके. आपला टाइम संपत आलाय. 2 मिनिटं मी अटेंडन्स घेतो. Remaining part we will see
in the next lecture. Okay. Okay, so this much part we have seen under